नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज मी जाणार आहे आपल्या गावामधील श्रीराम काका म्हणजे सुप्रसिद्ध असा गणपती कारखाना ज्यांचा आहे असे श्रीराम काका तुम्हाला माहीतच असतील। आणि आमचे मित्र मच्छिंद्र पाटील यांचे ते काका आहेत, त्यांचा नवीन बिझनेस आहे, फायबर पासून होडी बनवण्याचा कारखाना आहे। आणि आज आपण तिथे जाणार आहोत आणि कशा प्रकारे होडी बनवण्याचे काम चालू आहे ते आपण पाहणार आहोत। तर आपण जाऊया, आज समुद्रकिनारी असा श्रीराम काकांचा कारखाना आहे, तिथे जाऊया आणि कशा प्रकारे काम चालू आहे ते पाहूया। नमस्कार, तर पाहू शकता गोटणी गावचा समुद्र किनारा आणि समुद्र किनारी आपल्या होडी बनवण्याचा कारखाना आहे। त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। मी आलेलो आहेत आणि माझा मित्र मच्छिंद्र पाटील हे दोघे पण आलेलो आहोत। आणि पाहू शकता इथे जनावरे गाय आहेत, पंचीला ती काय अंगावरती कारण कारखान्याचे मालक करण पाटील नमस्कार। आणि श्रीराम काका पाहू शकता फायबरची होडी, नमस्कार काका, फायबरची होडी बनवण्याचे काम चालूच आहे। आणि 3 होड्या आपल्याला इथं दिसत आहेत, जवळजवळ 3 होड्यांचे काम चालू आहे। पाहू शकता कशा प्रकारे फायबर होडी बनवतात। हा साचा आहे का? हा मधला आहे, हा साचा आहे, पाहू शकता। साचा होडी बनवण्याचा साचा, पूर्ण सामान इथे आहे, पाहू शकता कशा प्रकारे आहे। फायबरची होडी बनवण्यासाठी सामान लागते, ते पूर्ण सामान पाहू शकता। केमिकलचे डबे आणि पूर्ण कलर बिलरपासून मॅट बीटपासून पूर्ण सामान आहे। आणि लांबी भरण्याचे काम चालू आहे, जॉईंट मजबूत होण्यासाठी लांबी भरण्याचे काम चालू आहे, पाहू शकता। अशा प्रकारे होडी बनवण्याचे काम होते। जॉईंट मजबूत होते ना, जॉईंट मजबूत होते। श्रीराम काका यांना आपण ओळखत असालच, गणपती कारखाना असा फेमस कारखाना आहे। त्यांचा तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहेतच। ते श्रीराम काका आणि त्यांचा बिझनेस आहे फायबरपासून होडी बनवण्याचा। पूर्ण फायबर होडी आहे, एका साच्यामध्ये बनवलेली आहे आणि जवळजवळ 15 दिवस लागतात ना ही होडी तयार होण्यासाठी। 10 ते 12 दिवस ही होडी तयार होण्यासाठी लागतात। आणि ही आहे आपल्या गावातील सागर म्हात्रे, म्हणजे आमच्या काकाचा मुलगा आहे, त्याची होडी तयार झालेली आहे। ही पूर्ण फायबरची होडी आहे, पाहू शकता। 18 फूट होडी आहे।
आणि दुसरी होडी ही कोणाची आहे? ही भेनकल गावातील आहे. ही 16 फूट होडी. नमस्कार. तर आपण पाहू शकता होडी बनवण्याचा कारखाना आहे त्या ठिकाणी आणि गोवटणी गावचा समुद्र किनारा पाहू शकता कशा प्रकारचा सुंदर नजराणा आहे. हा पूर्ण समुद्र किनारा आहे आणि समोर पाहतो तो करंजाचा डोंगर. समोरचा आहे तो करंजा डोंगर आहे आणि समुद्र किनाऱ्यावरच होडी बनवण्याचे काम चालू असते. होडी बनवण्याचे साचे पाहू शकता. हे सर्व होडी बनवण्याचे साचे आहेत. म्हणजे फुटाप्रमाणे ना 15 किती फूट आहे? 18 फुटी आणि 13 फुटी. म्हणजे फुटाप्रमाणे साचे पण आहे. साच्यामध्ये केमिकल टाकून होडी बनवलेली जाते. हा पण पूर्ण साचा आहे. यामध्ये केमिकल टाकून पूर्ण होडी बनवण्याचे काम येथे होत असते. पूर्ण फायबर आहे पाहू शकता. आपल्याला लांबून वाटत असेल की लाकूड आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे लाकूड वापरले नाही. पूर्ण फायबर आहे. हा रॉबिन मॅट आहे आणि या रॉबिन मॅट होडीच्या साचेच्या आतमध्ये अंथरून याच्यावर केमिकल टाकण्यात येते. आणि बरोबर ना काका? केमिकल टाकल्यानंतर तो पूर्ण कडक होते फायबर. त्यापासून किती थर लागतात? 7 असे या प्रकारे 7 थर लागतात. 7 थर झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे होडी बनते. आणि या प्रोसिजरसाठी जवळजवळ 15 दिवस लागतात. कट टू कट मापानेच कापड घ्यायचा असतो आणि नंतर उरलेला कापड कटिंग करून बरोबर लावायचा असतो. पाहू शकता कशा प्रकारे प्रक्रिया चालू आहे ती. पाहू शकता जास्त मॅट आलेला आहे. तो कटिंग केला जातो आणि दुसऱ्या ठिकाणी वापरला जातो. आणि पाहू शकता आता केमिकल. हा केमिकल आहे. काय नाव करण? केमिकल रेझिन केमिकल. यापासून फायबर बनला जातो. मॅट चिपकवण्यासाठी हा केमिकल वापरला जातो. पहिला कोबल मिक्स करतो, दुसरा केमिकल मिक्स करतो आणि अजून एक याच्यामध्ये केमिकल दुसरा येतो मिक्स केलेला आहे. मिक्स केलेला आहे. कुठला केमिकल तो? कोबल्ट. 2 केमिकल मिक्स करून असं आहे. 2 केमिकल मिक्स करून हा केमिकल बनवतात आणि मॅटवर टाकला जातो. कशा प्रकारे प्रक्रिया आहे ते आता आपण पाहूया. याच्यामध्ये ब्लू कलरचा कलर टाकला जातो. हा कलर आहे पाहू शकता. केमिकलमध्ये ना केमिकलमध्ये कलर मिक्स केला जातो. त्याची मुलं ब्लू कलर येतो. हे काय करेन? हे काय टाकला?
नॉर्मल काय कलर सुकवायला. कलर सुकण्यासाठी लिक्विड टाकलं आहे करण पाटील यांनी आणि पाहू शकता करण आता सज्ज झालेलं आहे. मिक्सिंग करत आहेत केमिकल आणि पाहू शकता कशा प्रकारे आता फायबर होडीचे काम चालू आहे. ते कशा प्रकारे फायबरची होडी बनवतात ते आपण लाईव्हमध्ये आता पाहूया. या प्रकारे ब्रशने केमिकल मारलं होतं. खाली मॅट आतरलेले आहे साच्यामध्ये ते तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि अशा प्रकारे केमिकल मारले जाते आणि सुकायला किती टाईम लागते? 10 मिनिटामध्ये एकदम कडक होते. म्हणजे सुकण्याची प्रक्रिया लगेच चालू होते आणि 10 मिनिटामध्ये ते पूर्ण फायबर बनते. असे जवळजवळ 7 थर मॅटचे 7 थर लावून हा केमिकल लावला जातो आणि नंतर जवळजवळ 15 दिवसानंतर होडीचा साचा काढला जातो. नंतर तयार होते ती होडी. पाहू शकता कशा प्रकारे केमिकल लावण्याची प्रक्रिया चालू आहे ती. अशा रोलरने पूर्ण मॅटवर केमिकल टाकल्यानंतर तो मॅट पूर्ण होडीच्या साच्यावर घट्ट पकडून राहतो आणि नंतर 7 थर अशा प्रकारे लावल्यानंतर होडीचे काम पूर्ण होत असते. नंतर अजून नंतर होडीचे काम वाकांचा हे पूर्ण 7 थर झाल्यानंतर वाकांचे काम चालू होते. याच्यामध्ये लाकूड टाकले जाते आणि अशा प्रकारे वाका बनवले जातात. म्हणजे होडीला मजबूतीकरण येण्यासाठी हे वाका लावले जातात. पाहू शकता. जवळ 3 होड्या टाकल्या आहेत. 2 होड्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 3री होडीचे काम आता चालू आहे ते तुम्हाला मी दाखवले आहेतच. आणि कोणा जर फायबर होडी पाहिजे असेल तर गोवटणे गावामधील श्रीराम काका यांशी कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट नंबर खाली देत आहे. या नंबरवर श्रीराम काकांशी संपर्क साधून फायबर होडी बनवू शकता. आणि याचे दर सांगणार आहेत श्रीराम काका. आपल्या किती फुटी आहे? 16 फुटीचे 34,000 रुपये. 16 फुटी जीएसटी पावती सगळं. जीएसटी पावती सगळं. 16 फुटीचे 34,000 आणि 20 फुटी 18 फुटीचे 44. 18 फुटी कोणाला होडी पाहिजे असेल तर 44,000 आणि जीएसटी सहित. आणि आणि किती फुटी दुसरी? आणि 13 फुटी. आणि 13 फुटी 13 फुटी पाहिजे असेल तर 28,000 मध्ये होडी तयार करून म्हणजे पूर्ण ओके करून मिळेल. संपर्क करू शकता गोवटणे गावामधील श्रीराम काका ज्यांचा गणपती कारखाना फेमस आहे. आणि कारखान्याचे नाव आहे श्री समर्थ कृपा फायबर मेकिंग. कोणी गोवटणे गावामध्ये येऊन विचारू शकता किंवा या नंबरवर संपर्क साधू शकता. जवळजवळ आजपर्यंत किती होड्या झाल्या आहेत? ही आता होडी फायबरची चालू आहे ती जवळजवळ 18वी होडीचे दसऱ्यापासून होडीचे काम केलं. ही होडी 18वी होडी तयार करण्यात येत आहे.
हा थर लावून झालेला आहे, पाहू शकता. आता दुसरा थर ना, चौथा शेवटचा राहिल्यानंतर हा आता लावलेला आहे तो चौथा थर आहे, पाहू शकता. चौथा थराचे पण काम पूर्ण होत आहे. आणि याच्यावर अजून किती थर येतील? याच्यावर 2 थर येतील, नंतर दोन थर याच्यावर येतील, नंतर वाका टाकण्यात येतील, नंतर वाकांवर पण किती थर? 3 वाकांवर 3 थर येतील. असे टोटली मिळून 7 थर असतात. वाकांचे का पकडत नाही, 7 थर टोटली. नंतर होळीचे काम पूर्ण होते. आणि आमचे मित्र मच्छिंद्र पाटील यांनी पण ब्रश घेतलेला आहे आणि ब्रशने ते केमिकल लावण्याचे काम चालू आहे. कशा प्रकारे चालू आहे ते पाहू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे याच्यात एअर नाही राहिले पाहिजे. याच्यामध्ये हवा अजिबात राहिली नाही पाहिजे, गॅप राहते. पूर्ण दाबून ब्रश मारावा लागतो. त्याच्यामध्ये हवा एअर राहिला त्यामध्ये गॅप राहू शकतो. गावाकडून पैशांचे बरोबर पैसे एकदा कुठून निघतील. Exclusive remix. आणि गावातील मंडळी हवा आहे, समुद्र किनारची हवा, थंडगार हवा घेण्यासाठी ते येऊन बसतात. रोज येतात. रोज गावातील व्यक्ती मंडळी आणि सर्व बच्चे कंपनी खेळण्यासाठी इथं येतात. समोरला झोपण्यासाठी पण बसण्याची सोय केलेली आहे, पाहू शकता. मच्छ्यांनी पहिल्याच काय मच्छ्या काय पहिलं लावलेलाच पहिलं मच्छिंद्र पाटील पहिल्यांदाच फायबर होडीला केमिकल लावताना बघले बरोबर काय पण करू शकतो. तसा कलाकार आहे मच्छिंद्र पाटील यांची. बँजो आहे, कोणाला जर बँजोची आवश्यकता लागली तर संपर्क साधू शकता. मच्छिंद्र पाटील. जय श्री गणेश. कुठला मच्छिंद्र? काय बँजोचं नाव? बँजो सदाबहार आणि आई भवानी ब्रश बँड 2 बँजो आहेत त्यांचे. कोणाला जर पाहिजे असेल तर संपर्क साधू शकता. मच्छिंद्र पाटील. एक श्री गणेश करणचा आणि करणचा पण बँजो आहे, श्री गणेश करणची पण संपर्क साधू शकता. अशा प्रकारे केमिकल लावण्याचे काम चालू असते आणि फायबरपासून होडी बनवण्याचे काम चालू असते. पाहू शकता ही आहे आपले साचा आहे आणि साच्यामध्ये असे मॅट टाकून केमिकलचे थर लावले जातात आणि नंतर 7 थर झाल्यानंतर होडी बनली जाते. नंतर साच्याचे स्क्रू आहेत नटबोल्ट ते काढले जाते. 4 भाग आहेत ना, साच्याचे 4 भाग आहेत. ते 4 भाग काढल्यानंतर पूर्ण होडी अशी तयार होते. केमिकल 15 दिवसानंतर साचे तुम्हाला दाखवले आहेतच. 15 दिवसानंतर पूर्ण हे सुकले जाते केमिकल. नंतर होडीचा साचा काढल्यानंतर होडी तयार होते. तुम्हाला मी दाखवले आहेतच. आजची कशी प्रकारे होडी बनवण्याची प्रक्रिया असते ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेतच. आणि संपर्कासाठी पण तुम्हाला नंबर दिले आहे. श्रीराम काका करण पाटील यांचे पण नंबर तुम्हाला देतो पुन्हा एकदा. आणि कोणाला जर फायबर होडी पाहिजे असेल तर संपर्क साधून आपण होडी बनवू शकता.
नमस्कार तर तुम्हाला दाखवलेले आहेत. तर मी गवटणे गावामध्ये श्रीराम काका यांचे समर्थ कृपा फायबर ब्रेकिंग या फायबर बनवण्याच्या कारखान्यामध्ये आलो आणि आजचा फायबर बनवण्याचा प्रक्रिया कशा प्रकारे चालू असते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेले आहेतच. आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. ओके.